नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद IAS प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज MPSCनं सब इन्स्पेक्टर एक्साइज यासाठी जी डिपार्टमेंटल परीक्षा आयोजित केली होती त्या परीक्षेमध्ये आलेले इतिहासाच्या प्रश्नांची थोडीशी चर्चा करणार आहे। आणि मग आता आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक जे इतिहासाचे होते ते 9 पासून सुरू झाले होते। जितके प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाचा आपण एक्सप्लेनेशन आणि चर्चा इथं करूया। आता सुरुवात करूया आपण। बघा पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न काय आहे बघा, मराठीत बघा। इतिहासाचे प्रश्न शक्यतो मराठीत वाचायचे, नाव वगैरे वाचायला सोपं पडतंय मग। ठीक आहे, काय आहे? 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनातील पहिले सत्याग्रही विनोबा भावे यांचा परिचय देशाला करून देण्यासाठी महात्मा गांधींनी हु इज विनोबा हा लेख कोणत्या वृत्तपत्रामध्ये लिहिला होता असं विचारलेलं आहे। मग आपल्याला काय काय माहिती कळालं? आता आपल्याला ह्याचं उत्तर वगैरे ते ठीक आहे, पण आपण काय करायचं इथं, तर प्रश्नात पण काय माहिती मिळते का, उत्तरात पण काय माहिती मिळते का, एवढी माहिती साठवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा। कारण आयोगाचा हा प्रश्न असल्यामुळं पुढचे जे येणारे प्रश्न असतात ते कदाचित ह्याच्यावरती अवलंबलेले असतील किंवा ह्याच्या आजूबाजूचे असतील किंवा रिपीट होतील असं। मग आता वैयक्तिक सत्याग्रहाची तारीख आपल्याला माहित झाली 1940। कशासाठी आला होता वैयक्तिक सत्याग्रह? तर तो होता की इंग्रजांनी दुसरं महायुद्ध सुरू करताना भारतीयांना न विचारता भारताचा सहभाग नोंदवल्यामुळे वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला होता। मग 40 ला झाला होता। पहिले सत्याग्रही कोण आहेत? तर विनोबा भावे आहेत। आपल्याला कळालं पहिले सत्याग्रही विनोबा भावे आहेत। आणि मग त्यांचा परिचय करून द्यायचा होता गांधीजींना। मग त्यांनी हु इज विनोबा नावाचा एक लेख लिहिलेला आहे। तो लेख कोणत्या वृत्तपत्रामधून लिहिला हे आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन बघा, यंग इंडिया, इंडियन ओपिनियन, हरिजन आणि नवजीवन। ही चारही वृत्तपत्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात काय येतं की ही चारही वृत्तपत्र महात्मा गांधीजी यांची आहेत। आता ह्यापैकी आपल्याला इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू केलं होतं। साऊथ आफ्रिकेमध्ये हे सुरू केलेलं वृत्तपत्र आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही। आता हे जे यंग इंडिया होतं हे गांधीजींनी 1919 पासून चालू केलं होतं, 1919 ला, आणि ते 1931 ला त्यांनी बंद केलं। ह्या वृत्तपत्राचा उद्देश काय होता? तर ह्या वृत्तपत्राचा उद्देश असा होता की गांधीजींची जी शिकवणूक आहे नॉन व्हायलेन्सची ती जनतेपर्यंत पोहोचवणे हा यांचा उद्देश होता। इंडियन ओपिनियन कुठून चालू केलं होतं? तर ते आफ्रिकेमधून चालू केलं होतं। ह्या वृत्तपत्राचा उल्लेख आफ्रिकेतल्या लोकांचे सिव्हिल राईट्स वगैरे किंवा त्यांची वर्णद्वेषाविरुद्धची वर्णवरती म्हणजे काळे आणि गोरे यांच्यावरती जी चळवळ सुरू होती त्याची माहिती लोकांना पोहोचवणे ह्यासाठी इंडियन ओपिनियन चालू केलं होतं। हरिजन वृत्तपत्र गांधीजींनी 1933 ला चालू केलेलं आहे आणि नवजीवन वृत्तपत्र हे 1919 ला चालू केलेलं आहे आणि नंतर हे पण 1931 ला बंद झालेलं आहे। आता बघा, बंद झाले, हे आफ्रिकेला चालू केलं होतं, हे पण गेलं आणि हे पण गेलं, कारण हे पण 1931 ला बंद झाले। आता हरिजन, बरोबर, हरिजन सेवक संघाची गांधीजींनी स्थापना केली होती। अस्पृश्यांना हरिजन असं संबोधावं असं गांधीजींनी सांगितलं आहे। मग हे वृत्तपत्र गांधीजी 1940 मध्ये 33 ला चालू केले, पण 40 मध्ये पण चालवत होते। त्या अर्थानं आपल्याला हरिजन हे याचं करेक्ट उत्तर मार्क करायचं आहे या प्रश्नाचं। ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय आहे। पुढचा प्रश्न परत मराठीत बघू आपण। 4 डिसेंबर 1947, बरोबर, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरची गोष्ट आहे। हैदराबाद मुक्ती संग्रामात निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न करणारे नारायण पवार कोणत्या संघटनेचे कार्यकर्ते होते असं विचारलेलं आहे। बरोबर, हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम, बरोबर। मग तो भारत स्वतंत्र झाल्यानंतर जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर ही 3 संस्थानं भारतात सामील झाली नव्हती। भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण ती स्वतंत्र होण्याच्या अगोदर झाली नव्हती, स्वतंत्र झाल्यानंतर येणाऱ्या काळात ती आपल्या भारतामध्ये समाविष्ट झालेली आहेत। मग आता निजामावर, बरोबर, मीर उस्मान अली शेवटचा निजाम, 7वा निजाम कुठला? मीर उस्मान अली, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे। कितवा निजाम आहे तो? 7वा आणि शेवटचा। त्याच्यावरती बॉम्ब टाकून वध करण्याचा प्रयत्न केला कुणी? नारायण पवार। मग कदाचित पुढच्या वेळेस कुणी केला असा प्रश्न येईल किंवा येऊन पण गेलाय प्रिव्हियस इयर मध्ये, तर नारायण पवार। तर त्या संघटनेचे कोणत्या ते कार्यकर्ते होते विचारले। आता बघा, हिंदू महासभा, आर्य समाज, हैदराबाद स्टेट काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बरोबर। आता हिंदू महासभा, आर्य समाज यांचं
योगदान काय आहे असं पुस्तकामध्ये मेन्शन आहे. गाठाळ सरांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये हिंदू महासभा आणि आर्य समाज यांचं काय योगदान आहे असं मेन्शन केलेलं आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसचंही योगदान आहे, कारण हैदराबाद स्टेट काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा तिथं असणारा प्रादेशिक पक्ष, बरोबर, त्याचंही योगदान आहे. मग आता हे जे होतं नारायण पवार हे आर्य समाजाशी रिलेटेड व्यक्ती होत्या. आर्य समाजांनी मोठ्या प्रमाणावरती व्यक्ती पाठवल्या होत्या. आणि का तर हा लढा, आता बघा हा लढा जो आहे हैदराबाद मुक्ती संग्राम, जरी तो भारतात हैदराबाद सामील होण्यासाठी असला तरी त्याला वळण काय लागलेलं आहे तर धार्मिक गोष्टीचं वळण लागले. का तर निजाम हा मुस्लिम असल्यामुळं आणि बहुसंख्य जनता ही काय आहे हिंदू आहे, त्या अनुषंगानं धार्मिक वळण लागलेलं आहे. आणि आर्य समाजाचं काम कशा रिलेटेड आहे तर बाबा शुद्धीकरण चळवळ वगैरे, हिंदू महासभेचंही काम त्याच रिलेटेड आहे, पण आर्य समाजाचं काम शुद्धीकरण वगैरे करणे, हिंदूंचे रक्षण करणे वगैरे अशा गोष्टीच्या रिलेटेड असल्यामुळं या दोन्ही पैकीच उत्तर असणार आहे. पण त्यापैकी पण नारायण पवार हे आर्य समाजाचे होते आणि हे पुस्तकामध्ये सुद्धा आहे, त्याच्यामुळे अवघड प्रश्न नाहीये. पुढे जाऊया. आता सोपा प्रश्न आहे खूप. व्यक्ती ओळखायचे. एक जरी माहिती असलं तरी आपल्याला व्यक्ती ओळखता येतो. ठीक आहे. खालील वर्णनावरून आपल्याला व्यक्ती ओळखायची आहे. त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 झालेली आहे. भारतीय राष्ट्रीय सभेचे 3 वेळा अध्यक्ष आणि भारताचे पितामह. भारताचे पितामह ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे दादाभाई नौरोजी. ते फारसी गृहस्थ होते आणि 3 वेळा अध्यक्ष होते. का तर होते 1886चं कलकत्ता अधिवेशन, 1886चं कलकत्ता जे दुसरंच अधिवेशन होतं, 1893चं लाहोरचं अधिवेशन आणि 1906चं परत कलकत्ता अधिवेशन. या 3 अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी काय केलेलं आहे तर इंडियन नॅशनल काँग्रेसचं अध्यक्षपद केलं आहे. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे दादाभाई नौरोजी. हा प्रश्न सोपा असतो, व्यक्ती ओळखायचा प्रश्न कधीच चुकला नाही पाहिजे. एक तरी आपल्याला माहिती असतं. भारताचे पितामह जरी माहिती असलं, पुस्तकामध्ये आहे, मेन्शन आहे, गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये आहे, हे सुद्धा आहे आणि हे सुद्धा आहे, तिन्ही आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढे जाऊया. काय आहे प्रश्न बघा. प्रश्न नील दर्पण वरती विचारलेला आहे किंवा निळीच्या चळवळी संबंधी विचारलेला आहे. खालीलपैकी कोणत्या बाबी बंगालमधील निळीच्या चळवळीशी संबंधित होत्या. बरोबर, निळीची चळवळ, नील दर्पण नाटकाची निर्मिती. आता त्याच्या अगोदर ही निळीची जी चळवळ आहे ती 1859 आणि 60 ह्या वर्षामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. काय झालं होतं तर ब्रिटिशांना म्हणजे अमेरिका स्वतंत्र झाल्यामुळं ब्रिटिशांना निळीची जी मागणी डिमांड होती ती पूर्ण करण्यासाठी भारताकडं यायला लागलं. म्हणजे भारतामध्ये त्यांनी निळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घ्यायला चालू केलं. बरोबर. आणि त्यातूनच त्यांनी शेतकऱ्यांच्या वरती काय केलं, फोर्सफुली निळीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली, अत्याचार करायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या असं लक्षात आलं की ह्या निळीच्या उत्पादनातून आपल्याला तितकासा नफा मिळत नाही. मग ते काय करायला लागले, अन्नधान्याचे उत्पादन घ्यायला लागले. मग अन्नधान्याचे उत्पादन घेतले की ब्रिटिश लोक किंवा ब्रिटिश मळेवाले काय करायचे, शेतकऱ्यांच्यावरती अन्याय करायचे किंवा फोर्स करायचे की तुम्ही ह्याचंच उत्पादन घेतलं पाहिजे. त्यातून जो असंतोष निर्माण झाला होता शेतकऱ्यांच्या मध्ये, त्यातूनच हा निळीचा उठाव 1859 आणि 60 या काळामध्ये झालेला आहे. ह्या शेतकऱ्यांच्या अत्याचाराचं जे हे आहे, काय आहे, जी माहिती आहे, जी लोकांपर्यंत ज्या वृत्तपत्रामधून पोहोचवलेली आहे, ते वृत्तपत्र आहे हिंदू पॅट्रियॉटिक. इथं दिलेलं पण आहे ते हिंदू पॅट्रियॉटिक. हे हरिश्चंद्र मुखर्जी नाव लक्षात ठेवायचं, कारण पुढच्या वेळेस समजा आलं तर हरिश्चंद्र मुखर्जी ह्या व्यक्तींचं हे वृत्तपत्र होतं. ह्या काय केलं, मळेवाल्यांच्या जे ब्रिटिश मळेवाले होते त्यांनी शेतकऱ्यांचे जे वरती जे अत्याचार केले होते त्याच्याला प्रसिद्ध मिळालेले आपल्याला दिसून येते. त्यातूनच नीलदर्पण नाटकाची निर्मिती केलेली आहे का तर केलेली आहे. आता इथं निळीच्या संबंधित आहे, हे पण नीलदर्पण जुळते थोडंफार आणि माहित पण पाहिजे. तर दीनबंधू या दोघांनी मिळून, दीन म्हणजे गरीब, गरिबांचे बंधू, या दोघांनी या नीलदर्पण नाटकाची निर्मिती केलेली आहे. अ आणि ब तर बरोबर आहे. आता इथं बघा, हिंदू मुस्लिम शेतकऱ्यामध्ये ऐक्य नसते. हा कुणाशी आहे, निळीचे चळवळी, निळीचे उत्पादन घेणारे शेतकरी आणि अत्याचार करणारे ब्रिटिश मळेवाले. त्याच्यामुळं हिंदू मुसलमान शेतकऱ्यामध्ये ऐक्य नसणे असं काही नाहीये. जर ऐक्य नसेल तर तो उठावच मग यशस्वी होणार नाही. उलट सरकारला कारण सापडतं की उठाव दडपण्याचं. त्याच्यामुळं हा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणून ए बी हे करेक्ट ह्याचं उत्तर आहे. आता पुढे जाऊया. काय आहे पुढचा प्रश्न,
सोपा प्रश्न आहे, 11वी स्टेट बोर्डामधून आहे असा आलेला आहे. ठीक आहे, काही अवघड नाही आहे. प्रश्न विचारलेला आहे, सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर असणाऱ्या खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांना 12 जानेवारी 31 मध्ये फाशी देण्यात आली? बरोबर, 1931 म्हणजेच 1930 नंतरचा काळ तो गांधीजींच्या कोणत्या चळवळीचा भाग आहे? तर कोणत्या चळवळीचा? सिव्हिल डिसओबिडियन्स. बरोबर, सविनय कायदेभंग या चळवळीचा तो भाग आहे. त्याच्या वेळेस सोलापूरमध्ये असं मेन्शन आहे, ब्रिटिशांनी असं मेन्शन केलेलं आहे की सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये संपूर्ण भारतात लष्करी कायदा फक्त एकाच ठिकाणी लागू झाला होता, ते म्हणजे सोलापूर. आणि ह्यावेळेस सोलापुरात सत्याग्रह करताना ज्या कार्यकर्त्यांना फाशी देण्यात आली त्याच्यामध्ये मल्लप्पा धनशेट्टी होते, श्रीकृष्ण सारडा होते, कुर्बान हुसेन होते, जगन्नाथ शिंदे होते. आता ह्याच्यामध्ये काही ट्रिक नाहीये. 11वीचं जे ओल्डचं पुस्तक आहे इतिहासाचं जुनं, ते तोंडपाठ असणं गरजेचं, इतकीच क्रायटेरिया आहे. त्या चारही जणांची नावं त्या पुस्तकात आहेत. रिपीट आहे, PYQ आहे, त्याच्यामुळं सर्व पर्याय बरोबर हा योग्य ऑप्शन आहे. पुढे काय आहे? पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, अवंतिकाबाई गोखले यांच्याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर, अवंतिकाबाई गोखले यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? महात्मा गांधीजींच्या महाराष्ट्रातील पहिल्या शिष्या, चंपारण येथील मुक्कामात मराठीमध्ये गांधीजींचे चरित्र लिहिले, 1918 मध्ये हिंद महिला समाज स्थापन केला, विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला. आता पुन्हा तुम्हाला सांगतो, 11वीचं आपण ज्यावेळेस जुनं स्टेट बोर्ड वाचतो, 11वीचं जे आपण जुनं स्टेट बोर्ड वाचतो त्यावेळेस आपल्याला असं समजून येतं की त्यात स्पष्ट उल्लेख आहे की तरखडकरांच्या मधली जी मुलगी होती अन्नपूर्णा तरखडकर, आत्माराम तरखडकर यांची जी मुलगी होती अन्नपूर्णा, ती विलायतेला शिक्षण घेणारी पहिली महिला आहे. हा PYQ सुद्धा आहे. म्हणजे बघा, आता जे आपण करतोय ते आणि PYQ जर माहिती असणं तर सर्व प्रश्नांची इतिहासाच्या बरोबर उत्तर येतात. अन्नपूर्णा ही ती मुलगी होती जी विलायतेला पहिली जाणारी होती. मग ड आपल्याला डिलीट करायचं आहे, ड इथं डिलीट केलं. आता हे बघा, अवंतिकाबाई गोखले तर त्या गांधीजींच्या पहिल्या शिष्या होत्या, बरोबर आहे. चंपारणमध्ये त्या गेल्या होत्या. गांधीजींचा जो चंपारण सत्याग्रह आहे 1917चा, बरोबर, त्यामधून महाराष्ट्रामधून अवंतिकाबाई गोखले आणि वैश्यपायन अशा 2 महिला गेल्या होत्या. आणि ह्याच अवंतिकाबाई गोखले यांनी हिंद महिला समाजाची सुद्धा स्थापना केलेली आहे. म्हणून अ, ब, क हे उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय? एकदम सोपा, भरपूर वेळा विचारलेला आहे. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस कुणाचा आहे? तर बाबा गोपाळ गणेश आगरकरांचा आहे. जे टिळक आणि आगरकर यांना सोडलं होतं नंतर, आणि मग ते सोडल्यानंतर त्यांनी हे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे पुन्हा. धोंडो केशव कर्वे समाजसुधारक, शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम आहे. आणि मग शिक्षण क्षेत्रात काम असल्याबरोबर त्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांचा आयोगानं बऱ्याच वेळा क्रम विचारलेला आहे, इयर विचारलेला आहे, कोणत्या संस्था स्थापन केल्या ते पण विचारलेलं आहे. बघा आता, 1899 अनाथ बालिकाश्रम संस्थेची स्थापना, 1907 हिंगणे येथे महिला विद्यालय, 1910 निष्काम कर्म मठ आणि 1917 अहिल्या महिलाश्रम. बरोबर. आता ऑल ऑप्शन आहे का? ऑल तर ऑप्शन नाहीये, म्हणजे 100% एक कोणतं तरी त्यांचं नाहीये. तर हे हिंगणे तर बरोबरच आहे, त्यांची कर्मभूमीच आहे ती. आणि महिला विद्यालय बरोबर आहे, त्याचंच पुन्हा पुढे महिला विद्यापीठ पण त्यांनी स्थापन केले, भारतातलं पहिला. निष्काम कर्म मठ पण आहे. निस्वार्थीपणे देशातल्या तरुणींची अशी संस्था स्थापन करायची की जी निस्वार्थीपणे काम करेल. आणि अनाथ बालिकाश्रम सुद्धा त्यांचंच आहे. पण हे अहिल्या महिलाश्रम हे मात्र वीरा शिंदे यांचं असल्यामुळं हा ऑप्शन तेवढा योग्य नाही आहे. म्हणून हा ऑप्शन जर डिलीट केला तर कुठलं येणार? अ, ब, क क्रमांक 3. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा, सोपा प्रश्न आहे पुन्हा, PYQच आहे की बहिष्कृत हितकारणी सभेच्या संदर्भात बरोबर विधानं आपल्याला ओळखायची आहेत. 20 जुलै 24 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली, बरोबर आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आंबेडकर होते, अगदी बरोबर, आंबेडकरांनीच त्याची स्थापना केली होती, तेच अध्यक्ष होते. सेक्रेटरी रमाकांत कांबळे. आता इथं थांबायचं आहे. तर मात्र शिवतरकर ही जी व्यक्ती होती त्यांना सेक्रेटरी केलं होतं, रमाकांत कांबळे ही व्यक्ती नव्हती. बरोबर. परत हे गाठाळच्या पुस्तकामध्ये आहे असं आहे. या सभेतले ब्रीद वाक्य शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. इथं पण ऑल ऑप्शन नाहीये, म्हणजे एक कुठलं तरी डिलीट करायचं आहे. आणि शिवतरकर ह्या व्यक्तीवरून ते चुकवलेलं आहे. मग क जर गेलं तर अ, ब, ड ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. आता हा पण सोपा प्रश्न आहे बघा, हा पण गाठाळच्या पुस्तकामधून आपल्याला.
बरोबर विधान आपल्याला ओळखायची सांगितली आहेत. इथं पहिला आपण बघू की ऑल आहे का नाही, म्हणजे एक कोणतं तरी चुकीचं आहे किंवा दोन काय जी चुकीचं असतील ती शोधू आपण. जगन्नाथ शंकरशेठ आपल्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली होती, तर त्यांनी केली होती, पुस्तकात मेन्शन पण आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी इंग्रजी मराठी आणि संस्कृत मराठी शब्दकोशाचे लिखाण केले. आता संस्कृत मराठी तर नाहीच, पण इंग्रजी मराठी केलं होतं, पण ते विष्णुबुवा ब्रह्मचार्यांनी नाही, विष्णुशास्त्री पंडित यांनी केलं होतं. बरोबर, विष्णुशास्त्री पंडित. आपल्याला समाज सुधारकांच्या मधून काय अपेक्षित आहे हे कळालं की बाबा त्यांनी लिहिलेलं साहित्य महत्वाचं आहे. हा प्रश्न सोडल्यानंतर आपल्या लक्षात येते. ठीक आहे. लोकहितवादी यांना सर्वांगीण सुधारणेचे, बरोबर, चालता बोलता इतिहास आणि सर्व सुधारणेचे प्रवर्तक मानलं जातं. भाऊदाजी लाड मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड विधान आहे, घेतला असेल त्यांनी. बरोबर, असं काही कुठल्या विद्यापीठाचं म्हणजे परफेक्ट इन्स्टिट्यूशनचं नाव वगैरे पण काही सांगितलेलं नाही. पण कोणाचा उद्देश बघा, व्यक्तीत कुठंतरी चुकवतात. पाठीमागच्या प्रश्नात पण कसं व्यक्तीत चुकवलं होतं, म्हणजे आपल्याला व्यक्ती बऱ्यापैकी माहीत असणे हा उद्देश आहे. मग जर आपल्याला प डिलीट करायचं म्हणलं तर ACD, बरोबर, हे ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. पुढचा काय प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न पण सोपा आहे, PYQ येऊन गेलेला आहे. 1882 मध्ये प्राथमिक शिक्षण सुधारणेसाठी गठीत करण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढं कोणी साक्ष नोंदवली. हंटर कमिशन हे शिक्षणासाठी होतं. आता ह्यातून अजून पण कळालं ते प्राथमिक शिक्षणासाठी होतं. बरोबर, हे समजलं आपल्याला की हंटर कमिशन हे प्राथमिक शिक्षणासाठी होतं. जो मेकॉलेचा आला होता, वुड्स डिस्पॅच कमिशन, मेकॉलेच्या याच्यावर मॅग्ना कार्टा, हे व्यवस्थित चालते का नाही हे बघण्यासाठी हंटर कमिशन बसवलं. तर फुलेंनी दिली होती साक्ष, हो. रानडेंनी नाही, पंडिता रमाबाईंनी दिली होती, आगरकरांनी नाही. अ आणि क आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात पहिला ऑप्शन काय, तर ऑल ऑप्शन आहे का बघणे. ऑल नाही आहे, ते कोणाला तरी आपल्याला डिलीट करायचं आहे. मग रानडेंनी दिली नव्हती, आगरकरांनी दिली नव्हती, ते आणि पंडिता रमाबाई यांनी दिली होती. म्हणून अ आणि क योग्य उत्तर आहे. ठीक आहे, धन्यवाद. अशा रीतीने आपण काय केलेलं आहे, हे डिपार्टमेंटल जी एक्सरसाइजची परीक्षा होती त्यातली इतिहासाच्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे. येणाऱ्या काळात आपण उर्वरित ज्या कोणत्या परीक्षा आयोगाने घेतलेल्या आहेत त्याच्या सगळ्या प्रश्नांच्या इतिहासाची चर्चा इथं करणार आहे, त्याच्या आजूबाजूचं बघणार आहे. आणि मग तुम्ही काय करायचं आहे, तर हा व्हिडिओ बघायचा आहे, आपल्या मित्रांना पाठवायचा आहे आणि चॅनेलला सुद्धा उमेद IASच्या सबस्क्रिप्शन आपल्याला मिळवायचं आहे. थँक्यू.